हाय हॅलो वेलकम आणि आज एक नवीन टॉपिक स्टार्ट करतोय ज्याचं नाव आहे ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. राईट. सो आतापर्यंत आपण बरेच टॉपिक बघितलेले आहेत आणि त्यांचे सुपर 30 क्वेश्चन बघितलेले आहेत. आज ह्या टॉपिकची फॉर्मॅलिटी आपण स्टार्ट करतोय. नाव लेट स्टार्ट. सो ड्युअल नेचर ऑफ मॅटर आणि रेडिएशन मध्ये पहिला फॉर्म्युला आहे एनर्जीचा फॉर्म्युला. एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? एनर्जी इज इक्वल टू एच म्यू. आपल्याला माहित होता हा एनर्जीचा फॉर्म्युला, पण ही एनर्जी कशामध्ये आहे? ही एनर्जी आहे जूल मध्ये. एनर्जी आपल्याला कशामध्ये मिळते? एनर्जी मिळते आपल्याला जूल मध्ये. राईट. आणि एनर्जीचा दुसरा फॉर्म्युला काय आहे? जर आपल्याला वेव्हलेंथ दिली असेल, तर वेव्हलेंथ दिल्यावर काय फॉर्म्युला येणार? वेव्हलेंथ दिल्यावर फॉर्म्युला होतो ई इज एच सी बाय लॅम्बडा. असा फॉर्म्युला का आला? आपण म्यूच्या जागी सी बाय लॅम्बडा लिहिले. आपल्याला माहिती आहे सी इज इक्वल टू म्यू इंटू लॅम्बडा. सो त्याच्यावरनं हा फॉर्म्युला लिहिलाय. पण ह्या ज्या दोन्ही एनर्जीज आपल्याला मिळत आहेत, त्या कशामध्ये मिळत आहेत? जूल मध्ये. पण नॉर्मली ही जी एनर्जी येणार आहे, एच ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. एच हा कॉन्स्टंट आहे, प्लँक्स कॉन्स्टंट. त्याची व्हॅल्यू आहे 6.63 इंटू 10⁻34. सो अशा 10⁻34 मध्ये व्हॅल्यू आहे. सो ही जर एनर्जी आपण काढली कोणत्याही पार्टिकलची, तर ती एकदम छोटी मिळणार आहे आणि ती वाचायला आपल्याला बरोबर वाटणार नाही. एकदम छोटी मिळणार. 10⁻34, 10⁻40 अशामध्ये एनर्जी मिळणार. सो त्यासाठी आपण त्याला कशामध्ये कन्वर्ट करतो? त्याला आपण इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये कन्वर्ट करतो. आणि जर तुम्हाला मोस्टली जे क्वेश्चन येतात MST CET मध्ये, ते इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये काढलेले असतात. सो इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये कसं कन्वर्ट करतो आपण जूलला? सो फक्त ई न डिवाइड करायचं. म्हणजे जूल मध्ये फॉर्म्युला काय होता? ई इज इक्वल टू एच म्यू. त्याला इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी डिवायडेड बाय ई करायचं. डिवायडेड बाय ई म्हणजे काय? डिवायडेड बाय 1.6 इंटू 10⁻19 फक्त डिवाइड करायचं. एवढंच करायचं. आणि तसंच लॅम्बडा मध्ये काय करणार? त्याला इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये कन्वर्ट करताना ई न डिवाइड करणार. राईट. सो इथे ई न डिवाइड केलं. आता आपल्याला इथे एक शॉर्टकट मिळतोय. शॉर्टकट कसा मिळतोय? आपल्याला एच ची व्हॅल्यू माहिती आहे. एच ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. सी ची व्हॅल्यू माहिती आहे. सी इज 3 इंटू 10⁻8. कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे त्या. आणि लॅम्बडा आपल्याला क्वेश्चन मध्ये दिला असेल. ई ची तर व्हॅल्यू माहिती आहे 1.6 इंटू 10⁻19. सो ह्या सगळ्या कॉन्स्टंट व्हॅल्यू आपल्याला माहिती आहेत आणि हे सगळ्याच आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर ते कॅल्क्युलेशन बनतंय 12400 आपण हा खालचा लॅम्बडा तो कशामध्ये पाहिजे? अँगस्ट्रॉम मध्ये पाहिजे. अँगस्ट्रॉम मध्ये असलेला लॅम्बडा हा त्याचा शॉर्टकट बनतोय. म्हणजे जर तुम्हाला लॅम्बडा जर तुम्हाला दिला 4000 अँगस्ट्रॉम युनिट, तर तुम्ही डायरेक्ट एनर्जी त्याची काढू शकता. डायरेक्ट एनर्जी कशी काढणार? 12400 भागिले डायरेक्ट 4000 लिहायचं. अँगस्ट्रॉम मधला लॅम्बडा लिहायचा, डायरेक्ट 4000 लिहायचं. तुम्हाला आन्सर मिळून जाईल. 2 शून्य गेले 4, 4 3 जा 12, 4 1 जा 4 अपॉन 4 10 जा, दॅट इज 3.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी तुम्हाला एनर्जी मिळेल. राईट. सो हा शॉर्टकट खूप महत्वाचा आहे. राईट. सो जर तुम्हाला फक्त वेव्हलेंथ जर दिली तर तुम्ही हे कॅल्क्युलेशन पाठ करा. हे कॅल्क्युलेशनचा शॉर्टकट काय आहे? 12400. आपण लॅम्बडा काय येईल तो येईल. लॅम्बडा काय क्वेश्चन मध्ये देतील. राईट. सो हे फॉर्म्युले आहे एनर्जीचे. नंतर रिलेशन काय आहे? एनर्जी डिपेंड्स ओनली ऑन फ्रिक्वेन्सी. आपण इथे बघितलंय एनर्जी कशावर डिपेंड करते? फ्रिक्वेन्सीवर. कारण का? एच कॉन्स्टंट आहे. एनर्जी डिपेंड्स ओनली ऑन फ्रिक्वेन्सी. म्हणजे एनर्जी जर वाढली तर फ्रिक्वेन्सी वाढणार, म्हणजेच फ्रिक्वेन्सी वाढली तर एनर्जी वाढणार. एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. हेच रिलेशन आहे यातून. नेक्स्ट काय रिलेशन आहे? इंटेन्सिटी डिपेंड्स ऑन नंबर ऑफ फोटॉन्स. आता पुढे आपण फोटो इलेक्ट्रिक एक्सपेरिमेंट बघणार आहे. इंटेन्सिटी जी असते ती आपण किती फोटॉन्स टाकतोय त्याच्यावरती डिपेंड असते. म्हणजे जेवढे आपण नंबर ऑफ फोटॉन जास्त टाकू तेवढीच इंटेन्सिटी जास्त असणार. म्हणजे हे डायरेक्टली प्रोपोर्शनलचं रिलेशन आहे. राईट. सो हे फक्त रिलेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट काय बघूया आपण. बेसिक टर्म्स आहेत. काही बेसिक टर्म्स आहेत. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय असतो? जर आपण वरून एखादी लाईट पाडली, एका मेटलवरती आपण लाईट पाडली, सो ही मेटलची लाईट फोटॉनच्या फॉर्म मध्ये पडते आणि तो फोटॉन एका इलेक्ट्रॉनला यातून बाहेर काढतो. एक फोटॉन मेटलवरच्या एका इलेक्ट्रॉनला बाहेर काढतो. त्या इफेक्टला आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असं म्हणतो. नेक्स्ट, फोटो इलेक्ट्रॉन म्हणजे काय? म्हणजे जेव्हा आपण लाईट पाडतो तेव्हा जो इलेक्ट्रॉन निघतो त्या इलेक्ट्रॉनला आपण फोटो इलेक्ट्रॉन म्हणतो. नेक्स्ट, फोटो इलेक्ट्रिक करंट. आता जेव्हा आपण लाईट पाडणार आहे तेव्हा एक इलेक्ट्रॉन निघणार आहे आणि तो जो इलेक्ट्रॉन निघतो तो काहीतरी करंट इंड्यूस करणार आहे. त्या करंटला आपण फोटो इलेक्ट्रिक करंट असं म्हणतो. प्रत्येक इलेक्ट्रॉन काहीतरी करंट इंट्रोड्यूस करणार आहे, त्याला आपण फोटो इलेक्ट्रिक करंट असं म्हणतो. नेक्स्ट, वर्क फंक्शन.
वर्क फंक्शन म्हणजे काय, जेव्हा आपण वरून लाईट पडतो ती मिनिमम किती फ्रिक्वेन्सीची असली पाहिजे की मेटलवरचा एक इलेक्ट्रॉन बाहेर पडणार आहे, त्याला आपण म्हणतो वर्क फंक्शन. मिनिमम किती एनर्जी असली पाहिजे, सॉरी फ्रिक्वेन्सी नाही, मिनिमम किती एनर्जी असली पाहिजे त्या लाईटची, सो दॅट इलेक्ट्रॉन रिमूव्ह होईल, वरचा इलेक्ट्रॉन रिमूव्ह होईल. समजा इथं वर काही इलेक्ट्रॉन आहेत मेटलवरती, खाली काही इलेक्ट्रॉन असणार आहेत. सो जेव्हा आपण वरून लाईट पाडणार आहे तेव्हा पहिल्यांदा वरचे इलेक्ट्रॉन रिमूव्ह होतील ना. समजा हे इलेक्ट्रॉन रिमूव्ह व्हायला 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी लागली. आता ह्याला 3 व्होल्ट इलेक्ट्रॉन व्होल्ट लागली, म्हणजे खालच्यांना किती लागणार आहे, खालच्यांना जास्त लागणार, कारण वरचे रिमूव्ह झाले, खालचे लगेच रिमूव्ह होणार का नाही, खालच्यांना किती लागणार आहे, 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. पण वर्क फंक्शन काय असतं, वर्क फंक्शन ती एनर्जी असते जी मिनिमम असते, मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन फ्रॉम मेटल सरफेस. सो वर्क फंक्शन काय आहे, मिनिमम एनर्जी. नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट इज थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी काय असते, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी ती फ्रिक्वेन्सी असते जी जी फ्रिक्वेन्सी प्रत्येक इलेक्ट्रॉनला रिमूव्ह करण्यासाठी लागते, जी फ्रिक्वेन्सी मिनिमम फ्रिक्वेन्सी प्रत्येक इलेक्ट्रॉनला रिमूव्ह करण्यासाठी लागते. थ्रेशोल्ड वेव्हलेंथ काय असते, मॅक्सिमम वेव्हलेंथ. कारण का, सी इज एन लॅम्बडा, सॉरी हे रिलेशन नाही, फॉर्म्युला सांगतो तुम्हाला. सीचा फॉर्म्युला काय असतो, सी इज म्यू इंटू लॅम्बडा, म्हणजे म्यू इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा. म्हणजेच फ्रिक्वेन्सी जर मिनिमम असेल तर वेव्हलेंथ काय असणार, मॅक्सिमम वेव्हलेंथ, म्हणजे मॅक्सिमम वेव्हलेंथ टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन फ्रॉम मेटल सरफेस. राईट, ही काय आहे, मिनिमम एनर्जी, आणि ही आहे मिनिमम फ्रिक्वेन्सी. राईट. नेक्स्ट, ह्या बेसिक टर्म्स झाल्या. नेक्स्ट ग्राफ्स, काही इम्पॉर्टंट ग्राफ्स आहेत. करंट वर्सेस फ्रिक्वेन्सी. करंट आणि फ्रिक्वेन्सीचा ग्राफ काय आहे, जेव्हा आपण फ्रिक्वेन्सी पाडणार आहे वरून काहीतरी लाईटची, तर ती वर्क फंक्शन एवढी जेव्हा होईल फ्रिक्वेन्सी, म्हणजेच काय, हा मेटल सरफेस आहे, इथे इलेक्ट्रॉन्स आहेत, वरून आपण लाईट पाडणार आहे. राईट. सो ही लाईट जेव्हा आपण पाडली तेव्हा समजा इथं असेल 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट, पण याचं वर्क फंक्शन आहे 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजेच काय, हा इलेक्ट्रॉन रिमूव्ह होण्यासाठी ह्याला एनर्जी किती लागते, 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो जर आपण वरून 1 पाडली तर तो रिमूव्ह होईल का, नाही रिमूव्ह होणार. म्हणजे ह्याला पहिल्यांदा किती व्हावं लागेल, ह्याला 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढं व्हावं लागेल. म्हणजे या फ्रिक्वेन्सीला पहिल्यांदा थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी एवढं व्हावं लागेल, आणि मग तो इलेक्ट्रॉन डायरेक्टली प्रोपोर्शनल रिमूव्ह होईल. सो हा फर्स्ट ग्राफ आहे. नेक्स्ट काय आहे, इंटेन्सिटी वर्सेस करंट. म्हणजे आपण इथं समजा लाईट पाडली नेहमीसारखी, इथं आहे मेटल सरफेस, इथं आहेत इलेक्ट्रॉन. सो मी काय सांगितलं होतं, जेव्हा इलेक्ट्रॉन हे इंड्यूस होणार आहेत, जेव्हा मागच्या स्लाइड मध्ये जेव्हा हे इलेक्ट्रॉन रिमूव्ह होणार आहेत, तेव्हा त्या इलेक्ट्रॉन काहीतरी करंट इंड्यूस करणार आहे, त्याला आपण काय म्हणतो, फोटो इलेक्ट्रिक करंट. सो जेव्हा वरून आपण लाईट पाडणार आहे काहीतरी फ्रिक्वेन्सीची किंवा इंटेन्सिटीची, सो एक फोटॉन एका इलेक्ट्रॉनला रिमूव्ह करणार आहे, एक फोटॉन एका इलेक्ट्रॉनला रिमूव्ह करणार आहे, आणि तो प्रत्येक इलेक्ट्रॉन काहीतरी करंट इंड्यूस करणार आहे. सो वरून जेवढी आपण इंटेन्सिटी देऊ तेवढाच करंट इंड्यूस होणार, म्हणजेच इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट. हा त्याचा ग्राफ आहे. नेक्स्ट दोन इम्पॉर्टंट ग्राफ आहेत. काय आहेत ते ग्राफ, नेक्स्ट ग्राफ आहेत व्होल्टेज वर्सेस करंट. काय ग्राफ आहे, एकदा व्होल्टेज पॉझिटिव्ह दिलं, एकदा व्होल्टेज निगेटिव्ह दिलं. सो जेव्हा आपण पॉझिटिव्ह व्होल्टेज दिलं तेव्हा आपण लाईट पाडली, इलेक्ट्रॉन रिमूव्ह होणार आहेत. पॉझिटिव्ह व्होल्टेज काय करेल, त्या इलेक्ट्रॉनला आपल्या जवळ अट्रॅक्ट करेल. पॉझिटिव्ह व्होल्टेज त्यांना अट्रॅक्ट करेल. सो जेवढे इंटेन्सिटी पडणार आहे तेवढेच इलेक्ट्रॉन निघणार आहेत, आणि तेच व्होल्टेज त्यांना अट्रॅक्ट करणार आहे. सो जेव्हा पॉझिटिव्ह व्होल्टेज असेल तेव्हा ग्राफ सरळ स्ट्रेट लाईन येईल, कारण ते त्यांना अट्रॅक्ट करणार आहे. पण जेव्हा निगेटिव्ह व्होल्टेज असेल तेव्हा ते त्याला रिपेल करणार. म्हणजे ज्यांची इंटेन्सिटी जास्त असेल ते पहिल्यांदा तिथं पोहोचतील, ते पहिल्यांदा त्या व्होल्टेज पाहिजे पोहोचतील, कारण ते काय करते, रिपेल करते. सो जे फास्ट असतील ते पहिल्यांदा पोहोचतील, आणि आपण जेव्हा त्याचं व्होल्टेज इतकं वाढवलं की जो फास्टेस्ट पण इलेक्ट्रॉन येणार आहे तो तिथं जाऊन थांबणार आहे, त्याला आपण काय म्हणतो, स्टॉपिंग पोटेन्शियल. म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल ते पोटेन्शियल असतं जे पोटेन्शियल फास्टेस्ट इलेक्ट्रॉन जो येतोय त्याला पण मागे रिपेअर करतं, त्याला आपण म्हणतो स्टॉपिंग पोटेन्शियल. सो त्याला रिमूव्ह करणार आहे, त्यामुळे त्याचा ग्राफ असा येणार, इनवर्स प्रोपोर्शनल सारखा. सो हा ग्राफ तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट, यामध्ये आपण काय केलं, कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी ठेवली, फ्रिक्वेन्सी वरून जी येणार आहे ती कॉन्स्टंट ठेवली, आणि इंटेन्सिटी वेगळी केली, इंटेन्सिटी बदलली. आता पुढच्या ग्राफ मध्ये काय करूया आपण, पुढच्या ग्राफ मध्ये फ्रिक्वेन्सी तीच ठेवली आणि कॉन्स्टंट करंट दिला, फ्रिक्वेन्सी वेगळी केली आणि करंट कॉन्स्टंट दिला. तेव्हा काय होणार,
हे काय आहे स्टॉपिंग पोटेन्शियल. तेव्हा पॉझिटिव्ह व्होल्टेजला व्होल्टेज तर सेम राहील, पण पोटेन्शियल स्टॉपिंग पोटेन्शियल हे डिफरंट मिळतील. म्हणजे इथं VS1 मिळेल, इथं VS2 मिळेल. स्टॉपिंग पोटेन्शियल डिफरंट मिळतील. केव्हा? जेव्हा फ्रिक्वेन्सी आपण बदलू तेव्हा. कारण फ्रिक्वेन्सी बदलली तर फास्टेस्ट सगळ्यांचे स्पीड बदलतील ना, त्यामुळे स्टॉपिंग पोटेन्शियल प्रत्येकाचे बदलणार आहे. राईट. सो हे काही ग्राफ आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आणि नेक्स्ट स्लाइड, आइन्स्टाईन्स इक्वेशन, मोस्ट इम्पॉर्टंट. पेपर मधले 80% क्वेश्चन ड्युअल नेचर मधले ह्याच्यावरतीच असतील. ड्युअल नेचर मधला 80% पार्ट ह्याच्यावरतीच असतो. सो हे काय आहे, एनर्जी इज वर्क फंक्शन प्लस कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम. हे आहे आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. आता हे एनर्जी, वर्क फंक्शन आणि कायनेटिक एनर्जी हे देण्याच्या 3 मेथड आहेत. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन मध्ये डेटा देताना ह्या 3 मेथड मध्ये देतील. कसे देतील? एकदा तर एनर्जी डायरेक्टली तर देतील, राईट, एनर्जी डायरेक्ट देतील, किंवा तुम्हाला फ्रिक्वेन्सी देतील म्हणजे तुम्ही एनर्जी काढू शकता, किंवा तुम्हाला लॅम्बडा देतील म्हणजे तुम्ही एनर्जी काढू शकता, किंवा ही कशा, आता तुम्हाला लॅम्बडा दिला, लॅम्बडा कशामध्ये मिळेल? ह्या 3 मेथड झाल्या, राईट. लॅम्बडा कशामध्ये मिळेल? जूल मध्ये मिळेल. पण जर तुम्हाला इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये आन्सर पाहिजे असेल तर तुम्हाला मी मगाशी शॉर्टकट सांगितलं होतं, काय होतं? 12400 अपॉन लॅम्बडा इन एंगस्ट्रॉम मिनिट. राईट. या 3 मेथड आहेत. पहिला तर एनर्जी डायरेक्ट तर देतील, किंवा फ्रिक्वेन्सी देतील म्हणजे तुम्हाला एनर्जी काढता येईल, किंवा तुम्हाला वेव्हलेंथ देतील म्हणजे तुम्हाला एनर्जी काढता येईल. नेक्स्ट ही झाली एनर्जी. नेक्स्ट काय? वर्क फंक्शन. वर्क फंक्शन कसं देतील? पहिला तर डायरेक्ट वर्क फंक्शन देतील. वर्क फंक्शन ऑफ दिस मेटल इज काय असेल ते, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट देतील वर्क फंक्शन. नेक्स्ट काय देतील? तुम्हाला थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी देतील. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी देतील म्हणजे तुम्ही वर्क फंक्शन काढू शकता. हा फॉर्म्युला आहे, तुम्ही वर्क फंक्शन काढू शकता. सो थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी देतील. तिसरं तुम्हाला थ्रेशोल्ड वेव्हलेंथ देतील. थ्रेशोल्ड वेव्हलेंथ देतील म्हणजे तुम्ही वर्क फंक्शन काढू शकता. सो जर तुम्हाला इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये पाहिजे असेल तर सेम 12400 अपॉन लॅम्बडा काय असेल तो इन एंगस्ट्रॉम मिनिट तुम्हाला डायरेक्ट वर्क फंक्शन मिळेल. हे शॉर्टकट आहे, शॉर्टकट मोस्ट इम्पॉर्टंट आहे, राईट. आणि नेक्स्ट एनर्जी झाली, वर्क फंक्शन झाली. आता कायनेटिक एनर्जी किती मेथडने देऊ शकतात? डायरेक्ट कायनेटिक एनर्जी येतील. कायनेटिक एनर्जी ऑफ दिस मेटल इज टू रिमूव्ह दिस मेटल इज रिक्वायर्ड इज 3 जूल. काय असेल ते देतील, डायरेक्टली देतील. नेक्स्ट काय देतील? व्हेलॉसिटी देतील. व्हेलॉसिटी देतील. सो व्हेलॉसिटी दिली तर काय फॉर्म्युला आहे? कायनेटिक एनर्जी हाफ mv मॅक्सिमम स्क्वेअर. कारण का? कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम आहे, सो व्हेलॉसिटी पण कशी असली पाहिजे? मॅक्सिमम. सो कायनेटिक एनर्जी इज हाफ v मॅक्स स्क्वेअर, राईट. आणि तिसरी मेथड काय आहे? तुम्हाला स्टॉपिंग पोटेन्शियल देतील. आपण मगाशी बघितलं होतं स्टॉपिंग पोटेन्शियल, हे तुम्हाला स्टॉपिंग पोटेन्शियल देतील. सो स्टॉपिंग पोटेन्शियल जर दिलं, समजा जर तुम्हाला दिलं स्टॉपिंग पोटेन्शियल ऑफ दिस मेटल इज, स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणजे काय? ते पोटेन्शियल आहे 3 व्होल्ट एवढं स्टॉपिंग पोटेन्शियल आहे. तर कायनेटिक एनर्जी कशी काढणार? कायनेटिक एनर्जी त्याचा फॉर्म्युला काय आहे? E इंटू VS. सो स्टॉपिंग पोटेन्शियल किती आहे? 3 व्होल्ट, 3 व्होल्ट, 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो जेवढं जर तुम्हाला दिलं स्टॉपिंग पोटेन्शियल हे 3 व्होल्ट दिलं तर तुम्हाला डायरेक्ट कायनेटिक एनर्जी मिळते. नुसतं ई लावून टाकायचं. कायनेटिक एनर्जी इज 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. स्टॉपिंग पोटेन्शियल 3 व्होल्ट असेल, कायनेटिक एनर्जी इज 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट, राईट. तुम्हाला डायरेक्ट मिळते. तसंच तुम्हाला जर दिलं कायनेटिक एनर्जी इज 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट तर स्टॉपिंग पोटेन्शियल किती असेल? स्टॉपिंग पोटेन्शियल यायचं 3 व्होल्ट, राईट. सो हे सिंपल टर्म्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे. सो आता काय आहे? हे मोस्ट इम्पॉर्टंट इक्वेशन आहे. या धड्यातलं सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट इक्वेशन. ह्याच फॉर्म्युलावरती तुम्हाला 70 to 80% न्यूमेरिकल सॉल्व्ह होतील, याच फॉर्म्युलावर. नेक्स्ट इज डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ. डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये पण बघितलं होतं. डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचा फॉर्म्युला काय आहे? लॅम्बडा इज h/p. पी म्हणजे काय? लिनियर मोमेंटम. p इज mv, राईट. सिंपल. आता काय केले? आता जर चार्ज आपण एखाद्या फील्ड मध्ये ठेवला, इलेक्ट्रिक फील्ड, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवला, तर तेव्हा डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचा फॉर्म्युला काय येतोय? डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ इज लॅम्बडा इज इक्वल टू h अपॉन रूट 2m q इंटू व्ही. m म्हणजे काय आहे? मास आहे. m इज मास, q इज चार्ज, v इज व्हेलॉसिटी, राईट. सो हा येतोय लॅम्बडाचा फॉर्म्युला. नेक्स्ट काय आहे? v इज पोटेन्शियल. मी तेच विचार करत होतो. v इज पोटेन्शियल. आता हा कशासाठी आहे? जर एखादा चार्ज आपण इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्लेस केला, आता जर आपण इलेक्ट्रॉन ठेवला,
एक्सटर्नल फील्डमध्ये, एखाद्या एक्सटर्नल फील्डमध्ये आपण इलेक्ट्रॉन ठेवला, तर जेव्हा आपण इलेक्ट्रॉन ठेवतो तेव्हा आपला चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन काय असतो? चार्ज ऑन इलेक्ट्रॉन इज ई, मास ऑफ इलेक्ट्रॉन इज एम. सो हे सगळे कॉन्स्टंट आहे. इलेक्ट्रॉनचा मास आपल्याला माहिती आहे, इलेक्ट्रॉन वरचा चार्ज आपल्याला माहिती आहे, फक्त पोटेन्शियल त्यांनी क्वेश्चन मध्ये देतील आणि टू कॉन्स्टंट आहे, एच कॉन्स्टंट आहे. सो हे जर सगळे कॉन्स्टंट आपण सॉल्व्ह केले तर या सगळ्या कॉन्स्टंटची किंमत बनते 12.28 अपॉन रूट व्ही एज इट इज. म्हणजे तुम्हाला व्हेलॉसिटी क्वेश्चन मध्ये देतील. हा शॉर्टकट आहे, हा पण काय आहे? शॉर्टकट. म्हणजे जर तुम्हाला इलेक्ट्रॉनची डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ विचारली तर तुम्ही डायरेक्ट काढू शकता ह्या फॉर्म्युलानं 12.28 अपॉन रूट व्ही, जे व्ही तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेला असेल. हे कशासाठी? इलेक्ट्रॉनसाठी. नेक्स्ट जर तुम्हाला प्रोटॉन दिला, जर प्रोटॉन प्लेस केला एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये, जर प्रोटॉन प्लेस केला, सो प्रोटॉन साठी काय? प्रोटॉनचा मास माहिती आहे, प्रोटॉनवरचा चार्ज माहिती आहे, व्हेलॉसिटी क्वेश्चन मध्ये दिली असेल, टू कॉन्स्टंट आहे, एच कॉन्स्टंट आहे. सो हे जर तुम्ही सगळं कॅल्क्युलेशन केलं तर ते काय बनेल? 0.287 अपॉन रूट व्ही, जो तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेला असेल. तुम्हाला डायरेक्ट डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ मिळेल. राईट. सो जेव्हा प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन प्लेस केले असतील तेव्हा हे शॉर्टकट्स आहेत, हे तुम्हाला शॉर्टकट लक्षात ठेवायचे. हे तुम्हाला शॉर्टकट सुद्धा क्वेश्चन मध्ये परीक्षेमध्ये विचारू शकतात. जर तुम्हाला डेटा देतील, मास ऑफ इलेक्ट्रॉन इज एम, मास ऑफ इलेक्ट्रॉन इज एवढं एवढं, चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन इज एवढा एवढा, तर त्याच्यावरती डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ काय असेल फॉर्म्युला त्याचा, तर तुम्हाला हे काढावं लागेल. 12.28 अपॉन रूट व्ही, हे सुद्धा तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारू शकतात. राईट. नेक्स्ट. सो आतापर्यंत हा एंड होता फॉर्म्युला शीटचा. आतापर्यंत एवढे फॉर्म्युले ड्युएल नेचर मधले आपण बघितलेले आहेत. सो आता नेक्स्ट ह्याच्यात आपण सुपर 30 क्वेश्चन स्टार्ट करूया ड्युएल नेचरचे. सो हे फॉर्म्युले पार्ट नसतील आणि शॉर्टकट खूप महत्वाचे आहेत आणि आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. राईट. सो हे सगळे फॉर्म्युला शीट तुम्ही प्रिंट आउट काढू शकता किंवा स्वतःहून लिहू शकता. सो ह्या फॉर्म्युला शीटची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतोय आणि प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो सबस्क्राईब करायला विसरू नका. सो नेक्स्ट टॉपिक मध्ये आपण भेटूया. टिल देन बाय बाय.